छाया महेश तर आलाच नाही अजून. हा तू म्हणतो ती 12 वाजेपर्यंत येते बा, 11-12 वाजेपर्यंत पैसा हातला घेऊन. हा आलाच नाही यार. काऊन याच्या ठेकेदाराने याले आजही नाही दिले का पैसे? हा विचारून पाय ना, फोन लावून विचारून पाहिजे दिले कुठं आहे काय आहे किती वेळ आहे तर. मग काय तिकडे दवाखाने बंद झाल्यावर जाण काय तुम्ही दवाखान्यात? हा सकाळ वगैरे चालले जा, दवाखान्यात गेल्यावर गर्द्या राहते ना. तुमच्या पहिले येणारे जर पेशंट असन तर पहिले त्याइलेच पाहिजे डॉक्टर. मग काय उन्हात आणत यान काय तिकडून वापस? मामीजी मी महेशजीले आत्ताच फोन केला होता 5 मिनिटा पहिले. म्हणे ठेकेदार येऊन राहिला म्हणे, थोड्या वेळाने येतो म्हणते म्हणे ठेकेदार. हा सांगितलं म्हणे त्याइले का बा पैसे पाहिजे आज, काही करा तुम्ही पैसे आणा बा. तर म्हणे तो ठेकेदार इकडून तिकडून करून देतो म्हणे. तर अर्ध्या एका घंट्यात येतेच म्हणते म्हणे ठेकेदार. तर तेच पैसे घेतो आणि येतो असे म्हणत होते ते. अव बाई छाया तुला मी कालच तर म्हटलं होतं हा का बा हाय माझ्याजवळ 2,500 रुपये सध्याचे तेवढे घे आणि चालली जाय. हा 100-500 अजून घेऊन घेतो बा उधार, एवढे थोडी लागते हो. हा त्या सोनोग्राफीला लागले असते 1500 आणि बाकी 1000 रुपयात तर ते काम होऊन गेलं असतं मग. हा तर तूही नाही ऐकत, म्हणतो राहू द्या मग अजून घरी कामी पडन हे ना ते. हा आता अशा कामी नाही तर काय कशा कामी लावशील? आता भेटते ना मला महिना 1500 रुपये. हा तर मग काही ना काही कामी तर आला पाहिजे पैसा तो. मामीजी आता मी महेशजी संग बोलली तर महेशजी म्हणे राहू दे म्हणे छाया, आता आहे ना म्हणे आपल्याजवळ. हा आता आहे म्हणे, असल्यावर कायले म्हणे विनाकारण आईले पैसे मागतो म्हणे. हा मग अडी अडचणीला लागले तर मग आहेच, कधी घेता येते म्हणे. आज भेटतेच म्हणे, आज देतेच म्हणे तो ठेकेदार पैसे. आज त्यांना पैसे दिले का मग आपण चाललो जो आजचं काम होऊन जाते. हा मग काही जा नाही लागत म्हणे. मग आता महिना 1.5 महिन्यानं बोलावून डॉक्टर मग येतावर. हा म्हणून होते सध्याच होऊन जाते म्हणे. आता तर पाहिजे ते त्याच्या कामाचे पैसे 4,000-4,500 रुपये भेटते म्हणे. तर तेवढ्या याच्यात तर सगळंच होऊन जाते आपला. हा पूर्ण हप्ताही चालून जाते म्हणे. बरं पाय बा थोडंसं लवकर ये म्हणा. काय ते इकडे 11-11:30 वाजून गेले. हा मग अजून काय एवढ्या उन्हात आणत जाण काय भर दुपारी? हा किती ऊन तपते. हा गरम गरम झाका किती लागते आता. फालतू झाव लागली काही ऊन लागली हे ते. हा एवढ्या उन्हात आणत काही बरोबर नाही आहे मग बाई छाया. म्हणून राहिली काय तर बा लवकर ये म्हणा आणि चालला जाय. हा नाही तर मग संध्याकाळी जा त्या पारगीनं. एवढ्या उन्हात आणत गेल्यापेक्षा लय ऊन आहे ना आता. हा 40-42चं टेम्परेचर राहते ना आता. एवढ्या उन्हात आणत जाणं बरोबर नाही आहे. आणि एक तर तू 2 जीवाची आहे. हा फालतू अजून उन्हात आणा चक्कर आला हे आला ते आला. ठीक आहे ना मामीजी, पाहतो आता महेशची किती वाजता येते किती वाजता नाही तर. हा आता लवकर जर अर्ध्या घंट्यात येऊन गेले तर चाललं जातो. काय मग अजून संध्याकाळी जास्तच गर्दी राहते. हा अजून इकडे आपली कामं राहते घरी. म्हणून पाहतो आता जर आले ते अर्ध्या घंट्यात तर चाललो जातो मग आम्ही. हा येऊन जातो फटाफट दवाखान्यातून. बरं पाहिजे मग बाई तसं काही हिशोबानं वाटण तर जाजो, नाही तर मग संध्याकाळी चालली जातो लेकाले. हो मामीजी ठीक आहे. चल मग येतो मी. थोडेसे ते बचत गटवाले आमच्या बायाची मीटिंग आहे. हा त्याच्यात त्या 1-2 बाया नाटकं करून राहिल्या म्हणते. पैसेच नाही देत टायमावर. हा टायमावर पैसेच नाही देत ना. तो वसुलीवाला येते तर मग तो जे अध्यक्ष आहे तिलेच बोलते मग. हा आता आम्ही आहे त्याच्यातल्या 2-3 जणी समोर तर आम्हाला झेला लागते प्रत्येक वेळेस. आता काय तर त्याच्या किस्त काय आपण थोडी भरायच्या राहिल्या. हा 2-3 डाव भरली त्या एका बाईची किस्त. चालू झाला तिथे नेहमीचे नाटकं, भरते बा बाई म्हणून. हा घरी असं आहे तसं आहे हे ना ते ना काही ना काही बहाणा सांगतच राहते. आता ते सगळ्याच्याच घरात लागलाय. पाहतो आता काय होते आणि काय नाही तिचं तर जाऊन पाहतो. आता मीटिंग आहे आता पाहतो त्याच्यात काय होते तर. बरं ठीक आहे या ना मामीजी तुम्ही. हा हे आले म्हणजे पाहतो मी. हे जर आले लवकर तर चालली जातो दवाखान्यात. आणि त्या दिवशी तशी ते शकुंतला बाई बी आली होती, ती अलोका बाई बी आली होती. हा म्हणे काय आहे तर आम्हाला बीसीची मीटिंग ठेवायची आहे म्हणे. हा बचत गटाची. बाया घ्या काही टायमावर पैसे देऊन नाही राहिले असे आणि तसे. हा मग 1-2 जणीनं त्याच्यातलं काय लोनही उचलला वाटते. ते टायमावर भरत नाही म्हणे. बाकी आमच्यावरच येऊन राहिला म्हणे बा खर्च. म्हणून पाहतो म्हणे आम्ही काय तर नाही तर बंद करा लागेल म्हणे बचत गट अशी म्हणे बा ते बाई. पाहा लागेल ना बाई काय आहे आणि काय नाही आता तर. हा काही काळजी नको करू तू पाही इकडलं. महेश आला गेला आता चालली जात दवाखान्यात. येतो मी इकडून मीटिंग म्हणून सांगतो मग तुला काय होते तर. छाया तयारी झालीच नाही काय तुम्ही? हा तुला म्हटलं होतं ना अर्ध्या घंट्यात येतो बा तयारी करून बस म्हणून. हा तयारी झालीच नाही तुम्ही. आता अजून 10-15 मिनिट तयारी करत राहशील ना मग तेवढाच वेळ नाही होत का आपल्याला? हा कर मग लवकर तयारी. अमय पाय आला ह्या कर बरं कर छाया लवकर तयारी कर आणि या तुम्ही दवाखान्यातून येऊन जा बरं फटाफट. तर तिला तेच तर म्हणू आई. हा तिला म्हणू तयारी करून राहायचो. मी फोन लावला तर तिला अर्ध्या घंट्यात येतो म्हटलं. तयारी करून ठेवतो म्हटलं तू. आणि ते बसलीच आहे तशी हा अलगर्जीपणासारखी. सांगून सवरून नाही तयारीत नाही राहत ना काही नाही. आता आल्यावर अजून आता 10-15 मिनिट उशीर लावून ते. मी म्हटलं बा तेच गाडीवरून उतरतो. हा तेच आली तू चालली. हा घरात पाय नाही टाकत म्हटलं. आणि तू तयारीच करून बसायची आहे अजून. अहो तर मला काय माहित आता तुम्ही का बा लवकर 10-15 मिनिटातच येऊन जाल म्हणून. हा तुम्हाला फोन लावला होता तर तुम्ही काय म्हणत होते का बा अजून ठेकेदार यावाचाच आहे, अर्धा 1 घंटा आहे त्याले, पैसे घेतले का येतो बा, काही पैशाचा जोडा जाय असे म्हणत होते तुम्ही. तर मला काय माहित का बा झालंय तुमचं ना पैसे घेतले म्हणून. मला वाटलं लागेल बा तुम्हाला अर्धा 1 घंटा म्हणून बसली होती. जाऊ दे आता ते कर तयारी कर बरं फटाफट आणि चाल. तिकडे वेळ होते मग. एवढ्या उन्हात आणत काय जातं काय? ऊन गिन लय आहे ना. हा किती गरम झाका गिका बम चालू आहे ना. घे कर लवकर. तयारी काय करा लागते महेशजी? झाली का तयारी? फक्त काय टोन गिन धुतून झालं चला.
काही जास्त तयारी नाही लागत, एका मिनिटात तयारी होते माई. आणि ते फाईल घेऊन घेतो दवाखान्याची. आतापर्यंत आपण जे गेलो होतो ते 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी केली होती. जे ब्लड रिपोर्ट आहे हे ते जे आहे ते पूर्णच्या पूर्ण फाईल घेऊन घे. तिथं गेल्यावर कसं आहे, डॉक्टर ते जुनी फाईल पाहिजे. तर आपले फुटाणे डॉक्टर तर आपले नेहमीचेच आहे, ओळखीचेच आहे म्हणा, पण तरी फाईल घेऊन घे. फाईल घेऊन घेतो ते संग. हो हो, ते फाईल घेईल, सगळं काढून ठेवलाय मी, वेगळाच काढून ठेवलाय आणि एकाच फाईलमध्ये सगळ्याचा सगळा घेतो, ते सोबतच घेतो. बरं ये मग बाई छाया, आरामात जा ना, आरामात या. हो हो मामीजी. माय महेशजी किती गर्दी आहे हो दवाखान्यात, लय गर्दी आहे. पाहून या बरं, जिकडे तिकडे गर्दी 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 दिसून राहिली. आज असं वाटतं पूर्ण दिवस जाते आपला. तूच तर होय घरी जेवढा वेळ लावला. तुला म्हणू करव लवकर लवकर कर तयारी. करून ठेव तयारी. ऐक तर कुठं टायमर. मी आल्याशिवाय माझं तोंड पाहिल्याशिवाय तर तयारी करायला लागतच नाही तू. मस्त तयारी करून बसली असती, पहिले येऊन गेलो असतो आपण. आता थांब, आता इथं दिवसभर पूर्ण 1-2 घंटा इथं नंबर लागायलाच लागते. तसंच बसलं राहा लागते आता आपल्याला. पाहून घ्या आता माझ्या डोक्यावर ढोबर फोडून राहिले तुम्ही. मायानं कायची गर्दी झाली मग. फक्त तयारी नाही करून ठेवली, 5 मिनिट तर लागले मला तयारी करायला तुम्ही आल्यावर. आणि तुम्हालाच तर वेळ झाला. पैसे नाही आहे, मग पैसे आणतो. ठेकेदार इकडे गेला आणि ठेकेदार तिकडे गेला. मग ठेकेदाराला अर्धा 1 घंटा आहे, ठेकेदाराजवळ पैसा नाही आहे, मी इकडून तिकडून ऍडजस्ट करून राहिला. असं तसं चालू होतं तुमचं. एवढा मोठा ठेकेदार आहे तो. 10-15 रोजचे माणसं वागून राहिला कामावर. आणि 4-5 हजार रुपये त्याच्याजवळ राहत नाही टायमावर मजुरायला आले. काय ठेकेदार मग पहिले घेऊन घेत जा पैसे त्याच्यापासून. इकडे काय आपल्याला लागत नाही का पैसे? तुम्हाला तर माहिती आहे आता घरात किती पैसा लागून राहिला म्हणून. घरातला हे आहे ते आहे, बीसी भरणं आहे, किस्त भरणं आहे. इकडे तिकडे एवढा मोठा खर्च आहे ना, प्लस आता माझ्या दवाखान्याचा खर्च आहे. मग माहित आहे, मग पहिलेच कोण नाही सोय लावून ठेवत पैशाची टायमावर. इकडे तिकडे दड पडल्यापेक्षा. आणि मला म्हणून राहिले मोठे तुमच्या तायानं वेळ झाला बा. अहो तर पैसा पाणी होतो, कधी राहते माणसाजवळ कधी नाही राहत. नाही तर काय आतापर्यंत काय त्यानं टायमावर दिला नाही का पैसा आपल्याला. होऊन जाते आता एखाद्या डाव. त्याचे मग कामं धंदे राहते. त्याचे बिल पास व्हायचे राहते, हे राहते ते राहते. समजून घ्या लागते तेवढं. बाकी दिवस तर आपल्याला टायमावरच भेटते. कधी लागले सवरले तर कधी येतं तो टायमावरती एका शब्दात आपल्याला पैसा देऊन देते. मग काय फरक पडते एखाद्या दिवस लेट दिले तर. मग मला कसं म्हणून राहिले तुम्ही, तायानं वेळ झाला करून राहिले साऱ्या रस्त्यानं इथं बी. बरं बापा, माझे नाही म्हणत, तायानं नाही, मायानंच वेळ झाला. चल आता नंबर लावतो तिथं रिसेप्शनवर जाऊन आणि विचारतो किती नंबर आहे ना, काय नंबर आहे तो. हो विचारा. तसंही काही जास्त टाइम नाही लागत. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आपल्याला. काय मॅटर्निटीमध्ये जायचं आहे ना, त्याच्यात एकही बाया नाही दिसून राहिले. सारे कोणी सर्दी खोकल्यावाले आणि कोणी हातपायवाले माणसं दिसून राहिले. जा विचारून घ्या, आपल्या इकडे की नसन गर्दी. लवकर होते आपण फ्री इथून, काही जास्त वेळ नाही लागत. पाहतो बा आता विचारून किती वेळ लागते ना, काय वेळ लागते तर. आणि फी की कमी घेईन ना आता. आता महिन्याभराच्या अंदर झालो आपण तर फी तर कमीच घेईन. मागच्या वेळेस काय 300 रुपये घेतले होते. काय कमी घेईन ते घेईन, काय 100 रुपये कमी घेईन. फेर तपासणीचे जा, नंबर तर लावून तुम्ही पहिले, काय अजून इकडेच वेळ लावाल. होती माहितींचा नंबर लावून घेतो पहिले. चाल डायरेक्टच जा लागते आपल्याला. लागला आपला नंबर. एकही पेशंट नाही आहे, पहिला आपलाच नंबर आहे. चला डायरेक्ट कॅबिन मध्येच जाणार आता डॉक्टरच्या. मग पहा बरं, घरूनच मार एवढं टेन्शन घेत राहता. चला. बोला, कशी आहे छायाबाई तब्येत आता? आता बरी आहे तब्येत डॉक्टर साहेब, आता बरी आहे तब्येत. मागच्या पेक्षा जराशी आता बरी दिसून राहिली मला तब्येत. मागच्या वेळेस जराशी लय कमजोर वाटत होती. ना 2 सलाईना लावल्या वाटते आपण मागं, है ना. 2 सलाईना, त्या ताकदच्या इंजेक्शन एनर्जीचे. अजून ते घरी औषध पावडर दिलं होतं रोज दुधात घ्यायला. ते घेतलं ना बरोबर व्यवस्थित? हो डॉक्टर साहेब, हे सगळं औषध व्यवस्थित घेतलं. बरं चला, चांगलं आहे. औषध पाणी काय आहे ते टायमावर घेत जा. टायमावर जेवण खाऊन करत जा. टायमावर पाणी वाणी पित जा. ह्या टायमात कसं आहे, आता जेवण खावण पाणी वाणी सगळं पद्धतशीर पाहिजे. आणि सोबत तुमचा व्यायाम. थोडं सकाळी एक्सरसाइज करत राहायची. सकाळी थोडंसं घरी व्यायाम करायचा, संध्याकाळी थोडंसं वॉकिंग करायचं, घुमायला जायचं. कसं आहे, घुमल्यानं वॉकिंग केल्यानं थोडंसं शरीर मोकळं राहते आणि तेवढं शरीरासाठी चांगलं राहते. ते ह्या औषध पाणी खाणं पिणं ह्या गोष्टी करून प्लस आपली एक्सरसाइजवरही लक्ष द्यायचं. हो डॉक्टर साहेब, तसं आम्ही संध्याकाळी जातच असतो म्हणा. जेवण खाऊन झालं का आम्ही घुमत असतो संध्याकाळी, थोडंसं वॉकिंग करतो. आणि सकाळीची तर सवय आहेच तिले, उठली का थोडासा व्यायाम करतेच ते घरच्या घरी. हो महेश भाऊ, कसं आहे ह्या टायमात आता व्यायामाची लय गरज आहे. जेवढा व्यायाम करून तेवढा त्याच्या शरीराला चांगलं राहील. हो डॉक्टर साहेब, करतो ना व्यायाम. मी करतो, रोज नियमितपणे व्यायाम करतो. डॉक्टर साहेब, ते सोनोग्राफीचा रिपोर्ट वगैरे वेळ आहे वाटते त्याला यावाले. रिपोर्ट झाला असेल ना महेश भाऊ, रिपोर्ट तयारच असेल. जाताना तुम्हाला रिसेप्शनवर भेटून जाते. बाकी कसं आहे मग डॉक्टर साहेब? काही काळजी घ्यायचं कारण नाही ना? सगळं व्यवस्थित आहे ना? बाळाची तब्येत, आईची तब्येत सगळं व्यवस्थित आहे महेश भाऊ. काहीच काळजी घ्यायचं काम नाही आहे. सगळं मस्त व्यवस्थित आहे. मी सोनोग्राफी चेक केलं. बाळाची तब्येत एकदम मस्त आहे, टकाटक. बाळाचं वजनही मस्त आहे बरोबर. जेवढं पाहिजे तेवढं.
हा आणि बाळाचे अवयव गिवयव सगळे व्यवस्थित आहे. काहीच घाबरायचं काम नाही आहे. फक्त तुम्हाला एक काम करणं आहे, हा बाळाच्या आईवर थोडंसं लक्ष द्या. कसं आहे, तिला खा प्याले लावा, फल फ्रुट्स जास्त जास्त खायला लावा, पाणी वाणी प्यायला लावा भरपूर. हा फक्त तिच्या तब्येतीवर लक्ष द्या थोडंसं, बाकी बाकी सगळं व्यवस्थित आहे. हो हो डॉक्टर साहेब, आता कसं आहे, आता तिच्या मागं तर लागलोच आहे म्हणा. सगळं चालूच आहे आता. टायमावर दिले औषधं देणं, गोळ्या देणं, हां जे तुम्ही ट्रीटमेंट सांगितली ते सगळी ट्रीटमेंट चालूच आहे आता टायमावर. जेवण खावणी आता व्यवस्थित करते, पहिल्यापेक्षा आता बरं धकते तिले. हां आता चालू आहे, व्यायाम फ्यायामही चालू आहे व्यवस्थित. आता होईन थोडी थोडी रिकवर. हो महेश भाऊ, कसं आहे, आता ह्यावेळेस अशा कंडिशनमध्ये आईचं स्ट्रॉंग राहणं लय जरुरी आहे. हा म्हणून थोडंसं तिच्या तब्येतीवर लक्ष द्या आणि थोडंसं जेवणा खावणावर लक्ष दे म्हणा. बाकी सगळं व्यवस्थित आहे, काही काळजी करायचं काम नाही आहे. बरं बरं ठीक आहे ना डॉक्टर साहेब. बरं या मग महेश भाऊ, काही औषधं वगैरे लिहून दिलं आहे, त्या गोळ्या पोळ्या लिहून दिल्या आहे, त्या कंटिन्यू चालू ठेवा. आणि तारीख लिहून दिली आहे पुढच्या चेकअपला कधी यावायचं आहे तर तेव्हा येऊन जा बरोबर मग. बरं बरं ठीक आहे ना डॉक्टर साहेब, येतो मग. धन्यवाद. हो महेश भाऊ या. असं आहे मग छाया, ते देत जा थोडंसं तब्येतीवर लक्ष. हो ना देतो ना आता. आता औषध पाणी जेवण खाऊन तर टायमावरच करतो, एक्सरसाइजही करून राहिली. चाल मग जाऊ आता घराकडे. झालं म्हणते आता रिसेप्शनवर जाऊन गोळ्या घेऊन घेऊ. हां आणि सोनोग्राफी रिपोर्ट वगैरे घेऊन चाल घराकडे. हो चला. आणि मी काय म्हणतो, टरबूज घेऊन घे जा घरी मामीसाठी. मामीला आवडते टरबूज. ठीक आहे ना, घेऊन घेऊ ना.